आणि आता एक मोठी बातमी आहे। पुणे महानगरपालिकेचं पथक बाणेर रोडवरती असलेल्या बंगल्याची पाहणी करणार आहे। बाणेर रोडवरती पूजा खेडकर यांचा बंगला आहे। पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या बंगल्याची पाहणी करण्यात येणार आहे। अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास महानगरपालिका या बंगल्यावरती कारवाई करणार असल्याचं सुद्धा कळतंय। तर महानगरपालिकेचं पथक पूजा खेडकर यांच्या बाणेरमधल्या या ओमदीप बंगल्याची सध्या पाहणी करणार आहे। मिकी घई या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, अमोल, जर आपण बघितलं तर IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं जे निवासस्थान आहे पुण्यातील अतिशय पॉश एरिया म्हणून ओळखला जाणारा बाणेर परिसरात नॅशनल सोसायटीत या ठिकाणी त्यांचा बंगला आहे। या बंगल्याची पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेची जी अतिक्रमण विभागाची टीम आहे ती या ठिकाणी काही वेळात पोहोचणार आहे। या बंगल्यात काय अतिक्रमण आहे का ते त्यांना पूर्ण बघायचंय। जर आपण बघितलं तर बंगल्याच्या समोर जे एक गार्डन या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, अर्थातच तो पूर्ण फुटपाथवर आहे, जो इथून पदचारी आहे लोकांना ये जा करण्यासाठी त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे, ते देखील या ठिकाणी पाडलं जाणार आहे अशी माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे। काही वेळातच या ठिकाणी JCB देखील दाखल होणार आहे आणि इतर आतून देखील काही इल्लीगल अर्थातच बिना परवान्याचं जर त्यांनी बांधकाम केलं असेल तर ते देखील जमीनदोस्त केलं जाईल असं स्वतः महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। त्यासाठी जवळपास 5 जणांची टीम काही वेळातच पूजा खेडकर यांचं जे बाणेर परिसरात जो बंगला आहे त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि गरज पडली तर पोलीस देखील या ठिकाणी ते बोलवतील असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि अतिक्रमण विभागाकडून देखील पूजा खेडकर यांच्या या बंगल्यावर कारवाईची आता शक्यता वर्तवली जाते। निश्चित। मिकी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा बाणेरमधला हा बंगला आहे आणि याच बंगल्यावरती आता या बंगल्याची पाहणी महानगरपालिकेचे अधिकारी करणार आहेत। जर काही अनधिकृत बांधकाम आढळलं तर तात्काळ यावरती कारवाई सुद्धा केली जाणार आहे। तर या सगळ्या प्रकरणावरती पूजा खेडकर यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूया। नहीं, एक्चुअली आई एम नॉट ऑथराइज्ड टू स्पीक ऑन दिस मॅटर। मोबाईल पुणे पोलिसांनी की आपने पुणे पोलिसांनी तुम्हाला काही नोटीस बजावली आहे का? मी तेच सांगते, मी ह्या मॅटरमध्ये बोलण्यासाठी ऑथराइज्ड नाहीये, त्याच्यामुळे मी ह्याच्यावर बोलू शकत नाही, म्हणून मी बोलणार। नमस्कार। मन सुद्धा तुझं। ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं। होई मन